बाजीराव पेशव्यांचं नाव का नाही द्यायचं? का? कारण काय बाबा, ते ब्राह्मण होते म्हणून, किंवा बाबा आता अशा प्रकारे पॉलिटिकल सिच्युएशन आली आहे की त्यांचं नाव पुढे आलं तर, किंवा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत म्हणून आणि त्यांचं नाव आज बाजीराव पेशव्यांचं पुणे स्थानिकाला दिलं तर बाबा कुठल्या तरी दुसऱ्या जातीला कमी लेखलं जात आहे का? असे काही त्यांचे विचार आहेत का? असा मी प्रश्न त्यांना विचारतो. आणि मी तुम्हाला सांगतो की बाबा तुम्ही जरी आज महात्मा फुलेंचं नाव दिलं किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं किंवा बाबा राजश्री शाहूंचं नाव दिलं तर म्हणून आम्ही काय त्याला विरोध करणार आहे का? नाही. उलट वी विल ग्लॅडली ऍक्सेप्ट इट. आम्ही महात्मा फुलेंनी तर एवढ्या चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आपल्या समाजासाठी, समाज एकत्रीकरण करण्यासाठी. त्यावेळी सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं नॅशनल कॉन्ट्रीब्युशन. तर आम्ही त्याला विरोध करणार आहोत का ब्राह्मण समाज म्हणून? तर मला वाटतं की एकही तुम्हाला ब्राह्मण माणूस दिसणार नाही तो त्याला विरोध करेल. पण बाजीराव पेशव्यांचं नाव का नाही द्यायचं ह्याचं तुम्ही जस्टिफिकेशन द्या ना. त्याच्या पुढे मग आपण आर्ग्युमेंट करू. मी म्हणतो आम्ही नाही म्हणत नाही की बाबा महात्मा फुलेचं नाव नका देऊ. आम्ही म्हणतो की ठीक आहे बाबा बाजीराव पेशव्यांचं नाव द्या, पण दॅट डझंट मीन की महात्मा फुलेंचं नाव नका देऊ. तुम्ही जर का शासनाने ठरवलंच, महानगरपालिकेने ठरवलंच किंवा रेल्वे मंत्र्याने ठरवलंच, उलट चांगलं आहे, आम्ही तिथे नतमस्तक व्हायला जाऊ त्यांच्यासमोर. पण तुम्ही आम्हाला आर्ग्युमेंट सांगा तुमची काय की का नकोय बाजीराव पेशवे, मग आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ. हे माझं त्याच्यामधलं आहे स्टेटमेंट बेसिकली. राईट.